थांबा थांबा, ब्रोकोली अशी बनवली तर मुलंच नाही, मोठेसुद्धा रोज मागतील. आणि ही टिक्की तळलेली नाही, तरीही क्रिस्पी आहे. तुम्ही आवाज ऐकलाच असेल. फक्त 10 मिनिटात झिरो मैदा, झिरो डीप फ्राय आणि न्यूट्रिशन टेस्ट 100% आहे. डाएटवर असाल तर तुम्ही 100% ही टिक्की गिल्ट फ्री खाऊ शकता. नमस्कार, कसे आहात सर्वे? आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अशी हेल्दी रेसिपी जी डाएट तोडत नाही आणि टेस्टमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही. आज आपण बनवतोय ब्रोकोली वटाणा चीज टिक्की. ही रेसिपी एकदा ट्राय केली की ब्रोकोलीला कधीच नकार देणार नाही. सर्वप्रथम इथे मी ब्रोकोली घेतली आहे. ही ब्रोकोली मी स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेणार आहे. शक्य तितकं गरम पाणी वापरा. ब्रोकोली आणि फ्लावर या भाज्या फुलांसारख्या रचनेने असल्यामुळे त्यांच्या आत माती, छोटे कीटक आणि जंतू अडकलेले असतात. गरम पाणी यामध्ये जंतू सैल करते आणि स्वच्छता जास्त चांगली होते. त्यामुळे ही पायरी स्किप करू नका. ब्रोकोलीचा मागचा भाग थोडा काढून टाका, कारण हे थोडं हार्ड असतं आणि शिजायला वेळ लागू शकते. आता ज्यांच्याकडे स्टीमर नसेल तर ते असे सुद्धा स्टीम करू शकतात. प्रत्येकाकडे इडली पात्र असतातच. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही स्टीम करू शकता. फक्त लक्षात ठेवा, याला आपल्याला स्टीमच करायचं आहे, उकडू नका. उकळल्यावर न्यूट्रिशन आणि चव दोन्हीही कमी होते. आता इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले वटाणे घेतले आहे. इथे मी वटाणे 1 वाटी घेतले आहे. तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हे सुद्धा मी या इडली पात्रामध्ये स्टीम करायला ठेवणार आहे. ब्रोकोली आणि वटाण्याला एकाच वेळेस स्टीम द्या, यामुळे आपला टाईम देखील वाचून जाईल. सर्वसाधारणपणे 15 मिनिट स्टीम द्या. 15 मिनिटात एकदम आपली ब्रोकोली आणि वटाणे स्टीम होतील आणि सॉफ्ट शिजतील. मी इथे 3 हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर, 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतल्या आहे. आता हिरवी मिरची तुम्ही आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता. मी हिरवी मिरची बारीक चॉप करून घेणार आहे. तुम्हाला हवं असलं तर तुम्ही या तिन्हीची पेस्ट देखील करू शकता. पण मला थोडा क्रंचनेस हवा आहे, त्यामुळे मी याला बारीक चॉप करून घेणार आहे. याच पद्धतीने लसूणसुद्धा मी असाच बारीक चॉप करून घेणार आहे. यामुळे थोडं क्रंचनेस येतं. हे सर्व चॉप केल्यामुळे याची चव देखील वाढते आणि टेक्स्चरही खूप सुंदर दिसतं. त्यामुळे माझं मत आहे की तुम्ही याला चॉपच करा. चॉप केल्याने दिसायलाही सुंदर टिक्की दिसते. मी इथे आता कोथिंबीर देखील चॉप करून घेतली आहे. आता हे सर्व तिन्ही एका बाउलमध्ये काढून घ्या. मी इथे एक स्वच्छ बाउल घेतला आहे आणि हे तिन्ही साहित्य एका बाउलमध्ये मिक्स करून घ्या. शक्यतो मोठंच भांडं वापरा. सर्व साहित्य आपल्याला एकत्रच मिक्स करायचं आहे. आता 15 मिनिट झाले आहे. पाहूया आपलं ब्रोकोली आणि वटाणे शिजले आहेत की नाही. आता एका कापडाच्या साहाय्याने अलगद झाकण खोला आणि हात न लावता एका चाकूच्या साहाय्याने अलगद कट करा. अलगद कट होत असेल तर आपली ब्रोकोली आणि वटाणे 100% सॉफ्ट कुक झाले आहे. बघा, अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. आता हे गॅस बंद करून थंड करायला काढून घ्या. पात्रातून काढताना कपड्याचा वापर करा. खूप गरम असतं, त्यामुळे चटका लागण्याची शक्यता वाढते. त्यामुळे पहिले सेफ्टीचा वापर करा. आता हे साधारणतः 5 ते 6 मिनिट थंड करायला ठेवा. थंड झाल्यानंतर असं चाकूच्या साहाय्याने बारीक चॉप करून घ्या. अलगद चॉप होतं. इथे मी सर्व ब्रोकोली चॉप करून घेतली आहे. आता ज्या बाउलमध्ये हिरवी मिरची आणि लसूण चॉप केला होता, त्याच बाउलमध्ये हे सर्व साहित्य टाका. इथे तुम्ही लक्षात ठेवा, वटाणे तुमचे जर सॉफ्ट असेल तरच तुम्ही यामध्ये अख्खे वटाणे टाका. जर वटाणे जास्त शिजले नसेल तर तुम्ही हे वटाणे थोडे मॅशरच्या साहाय्याने मॅश करून टाकू शकता. मी इथे 1 चमचा मीठ घेतला आहे. तुम्ही चवीप्रमाणे मीठ कमी जास्त करू शकता. नंतर इथे थोडं बाइंडिंगसाठी मी पीठ घेतलं आहे. हे पीठ गव्हाचं आहे. तुम्ही पीठ कोणतंही घेऊ शकता. या रेसिपीचं सर्वात महत्त्वाचं साहित्य म्हणजे मोझरेला चीज. इथे मी 1 वाटी मोझरेला चीज घेतली आहे. हे छोटी वाटी आहे. तुम्ही आवडीप्रमाणे मोझरेला चीज कमी जास्त करू शकता. यानंतर इथे मी 1 अंडं घेतलं आहे. तुम्ही अंडं खात नसाल तर अंडं स्किप देखील करू शकता. अंडं आणि
चीज या दोन्हीमुळे टिक्की एकदम आतमधून ज्युसी आणि सॉफ्ट होईल आणि प्रोटीन रिच आपली रेसिपी तयार होईल. इथे तुम्ही अंड घालत नसाल तर याऐवजी तुम्ही पिठाचं प्रमाण वाढवू शकता. मी इथे 1 चमचा पीठ वापरलं होतं, तर तुम्ही इथे 4 चमचा पिठाचा वापर करा, कारण त्याने बाइंडिंग छान येईल. आता हे सर्व साहित्य हाताने किंवा एका मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घ्या. गॅसवरती कमी आचेवर तवा ठेवा किंवा तुम्ही पॅन देखील ठेवू शकता. आता हलकंसं बटर लावा. बटरमुळे फ्लेवर छान येईल आणि टिक्की क्रंची होईल. वरतून क्रंची, आतमधून सॉफ्ट शिजेल. आता हाताच्या साहाय्याने टिक्कीचा आकार द्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लो फ्लेमवर, एकदम कमी पॉवरवर ही टिक्की तुम्ही भाजा. कमी पॉवरने क्रंची आणि क्रिस्पी होईल. एक एक करून मी सर्व टिक्की इथे ठेवली आहे. नंतर 2 मिनिटांनी पलटी करा. साधारणतः सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्या. आता मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला ब्रोकोली आवडते की नाही. कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये सांगा आणि कोणाला नाही आवडत तेही सांगा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी राधिका स्वादिष्ट व्यंजनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.